विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांची नपुसंकता झाकण्यासाठी हे सगळं करण्यात आलं। एवढंच नव्हे तर सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा, कुडाळ तालुक्यातील नानेली येथील हरिश्चंद्र घाडी, तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील करुळघाट येथील काजी बाबा यांच्याकडे नेण्यात आलं। या ठिकाणी नेत डोक्याचे केस उपटणे, काळ्या कणकेच्या भावलांचा वापर करणे, जिवंत कोंबडा, कच्चे मांस, गोमूत्र आणि विभूतीचे पाणी पाजणे यासारखे कथित अघोरी प्रकार आपल्यासोबत करण्यात आल्याचा आरोप गिरिजा गीतेश राऊत यांच्याकडून करण्यात आला। खरं तर या संपूर्ण प्रकरणामुळे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र नगरसेवक गीतेश विनायक राऊत हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। मात्र प्रश्न असा पडतो की ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप झालेत ते गीतेश राऊत नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा अचानक एवढी का सुरू झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की गीतेश राऊत कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास काय आणि गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप कोणकोणते आहेत। नमस्कार, मी संजना कट टू कटमध्ये आपलं स्वागत। राजकारणी नेते चर्चेत असणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे। कधी त्यांच्या राजकीय निर्णयामुळे, कधी पक्षांतरामुळे, तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी असतात। मात्र यावेळी एका वेगळ्याच आणि अत्यंत गंभीर कारणामुळे कधीही टीकेच्या केंद्रस्थानी न आलेले ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र नगरसेवक गीतेश राऊत चर्चेत आलेत। काही महिन्यांपूर्वी अघोरी प्रकाराच्या आरोपामुळेच एका महिला नेत्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच स्वरूपाच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने गीतेश राऊत यांच्यावर नपुसंकत्व लपवणे, अघोरी पूजेस भाग पाडणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचे विद्यमान नगरसेवक गणेश विनायक राऊत आणि कुटुंबातील अन्य सदस्य, शिवाय 3 कथित भोंदूबाबांविरोधात ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र ज्यांच्यावर हे आरोप होत आहेत ते गीतेश राऊत कोण आहेत हे आधी समजून घेऊयात आणि मग ते आरोप काय आहेत हे आपल्याला समजून घेता येईल। ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र म्हणजे गणेश विनायक राऊत। खरं तर त्यांना 2 मुले, एक गीतेश राऊत आणि दुसरी मुलगी रुची राऊत। विनायक राऊत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत नेते अशी विनायक राऊत यांची ओळख आहे। शिंदेंच्या बंडानंतर पक्षात सर्वात मोठी फूट पडली, राज्यात सत्तापालट झाला, तरीही ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणारे खासदार म्हणजे विनायक राऊत। यांचेच पुत्र म्हणजे गीतेश राऊत। गीतेश राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत। सध्या ते मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग 89चे नगरसेवक आहेत। जानेवारी 2026 रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत ते ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे युतीचे अधिकृत उमेदवार होते। त्यांच्या प्रचाराला आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील सहभागी झाले होते आणि सध्या ते नगरसेवक आहेत। आता याच गणेश राऊत यांच्यावर त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या गिरिजा राऊत यांनी काय आरोप केलेत हे समजून घेऊयात। 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते। अपत्य प्राप्तीसाठी सप्टेंबर 2018 पासून 2022 सालापर्यंत अघोरी कृत्यादरम्यान त्यांनी माझी ट्रीटमेंट केली। विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे कोणते ना कोणते कार्यक्रम सतत चालू होते। त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते। ऑस्ट्रेलिया येथे त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता गीतेश राऊत यांनी मला अर्थात गिरिजा राऊत यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला। तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी गीतेश राऊत यांनी गिरिजा राऊतांना देत त्यावेळी मारहाणही केली असाही आरोप त्यांनी जे FIR नोंदवलाय त्यात करण्यात आलाय। तसेच गीतेश राऊत हे सतत त्यांच्या मासिक पाळीकडे लक्ष ठेवत होते, फोनवर त्याची नोंद करून ठेवत होते आणि माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असं विकृतपणे वागत होते असा गंभीर आरोप आणि यापेक्षाही अनेक वेगवेगळे आरोप त्यांना कुठे कोणत्या ठिकाणी नेण्यात आलं, त्यांच्यावर काय काय प्रयोग करण्यात आले जे आपण सुरुवातीला सांगितलं ते आरोपही गिरिजा राऊत यांनी गीतेश राऊत यांच्यावर केलेत। तसेच गिरिजा राऊत यांनी आपले सासरे विनायक राऊत, गीतेश राऊत यांचे वडील माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरही आरोप केलेत। त्या म्हणाल्या,
स्पष्ट सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ज्या घरी राहतो ते झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीचा घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त 2 दिवस आमच्या घरी यायचे. एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या सासऱ्यांनी जे सगळं सांगायला पाहिजे होतं ते त्यांनी कधीही केलं नाही, असा आरोप देखील गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्यावर केला. ही चर्चा सुरू झाली म्हणजे गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपण जे गुन्हे दाखल केलेत आणि ते काय काय आहेत याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना चर्चेला सुरुवात झाली. राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि यानंतर विनायक राऊत यांनीही समोर येत पत्रकार परिषद घेत आपल्या सुनेच्या गंभीर आरोपांना उत्तर दिलेलं आहे. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या 3 वर्षापासून गीतेश आणि गिरिजा एकत्र राहत नाहीत. 2018मध्ये घटना घडली असं सांगते आणि 2026मध्ये त्याची तक्रार करते. यातच काही काळ आहे. प्रत्येक वेळी तिचे आईवडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे अशी मागणीही गिरिजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी, मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी अशी मागणी गिरिजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून त्यांनी तक्रार केली आहे, असा उलटवारीने असा दावाच विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. आता या सगळ्यामुळं खासदार राहिलेल्या विनायक राऊत हेही चर्चेत आलेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर 1985 ते 99 या कालावधीत ते नगरसेवक होते. 1999मध्ये ते विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत. तर 2012 ते 2014 या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. तर 2014 आणि 2019ला ते खासदार राहिलेले आहेत. ठाकरेंचे जवळचे असणारे हे नेते सध्या अडचणीत असताना संजय राऊत यांची एंट्री झाली. ठाण्यातच ही तक्रार का नोंदवण्यात आली असं संजय राऊत यांनी विचारल्यानंतर गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण देताना गिरिजा राऊत यांचं राहण्याचं ठिकाण तिथं असल्यामुळे ठाण्यात तक्रार देण्यात आली असं स्पष्टीकरणही देण्यात आलं. त्यामुळं सध्या तरी ते माजी खासदार आहेत, पण गीतेश राऊत आहेत हे नगरसेवक आहेत. तर या सगळ्यामुळं त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही गदा येऊ शकते का? पुढे जाऊन विरोधक या गोष्टीचं भांडवल करू शकतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.